नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टॉप सिक्रेटचा प्लॉट बघतोय. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण कटिंग करतो, ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो फुलांची, त्या टायमाला ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हे काही असे त्रिकोणी येतं. हे 3-3, 4-4 फटे आले दिसायलेत का तुम्हाला? तर हे काय करायचं, तुम्हाला इथून खालून कटिंग करायची आहे. कारण आता इथून जर हे फुटवा झाला, हे कांड्या मोडतात त्या सगळ्या. तर हे मोडू नये म्हणून काय करायचं, ह्याला आपल्याला इथून कट करायचे, जेणेकरून ते खालून फुटेल. खालून जसं फुटेल तसं ते ताकदवर राहतंय आणि त्याला तुटायची शक्यता कमी राहते. तर अशा पद्धतीने हे बघा, हे अशी आपली फुटवा झालेला आहे. अशा पद्धतीमध्ये आपण कटिंग केलेलं आहे. आता ते कुठं-कुठं राहिले ते मी कट करत आहे. कारण बाई नाही जर कट केलं, तर हे अशी खालून एकच दांडी येते आणि पुन्हा वरी फुटवा एवढा मोठा होते. आणि ते खालचं वरचा फुटवा झाला की झाडाला वजन होतं आणि वजन झालं की मग ते फांद्या तुटणं वगैरे हा प्रकार सुरू होतो. तर मित्रांनो, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, जे त्रिकोणी आलेले आहेत हे बघा, हे कटिंग करायचं. हे कट मारून टाकायचं आहे. आणि ज्या ज्या फांदीला असं काय फुटव्याचा अंदाज दिसत नाही, हिरवीगार नुसती फांदी आहेत पण त्याला काय फुटवा फुटतच नाही, तर अशा फांदीला हे बघा, ही ही त्रिकोणी झाली, बरोबर आहे का? ह्याच्या वरचा जो फाटा निघणार ते आता कमजोर निघणार आहे. त्यासाठी काय करायचं, त्याला हिथून कट करायचं. हिथून कट मारून टाकायचं डायरेक्ट त्याला, जेणेकरून नवीन फांदी येते आणि कमजोर येत नाही, तर स्ट्रॉंग येते. आता हे बघा, इथं खाली हे बघा, हे एवढा गुच्छा झाला नुसतं, आहे का नाही? तर ह्या गुच्छाला काय करायचं आपल्याला, बघा, इथून कट मारून टाकायचा. इथून कट करून टाकल्यानंतर ते चांगला फुटवा तयार होतो आणि चांगल्या दांड्या तयार होतात. आणि जर ते फुटवा व्यवस्थित नाही कट केला तर असं तयार होतं. आणि ह्यानी फुलाची क्वालिटी येत नाही, झाडाची ग्रोथ होत नाही. मग ही फाटा कसा आहे बघा, स्ट्रॉंग एकदम वरीपर्यंत. तसं ह्याला इथूनच कट करून टाकायचं. आता ह्याच्या वरचे फुलं आपण आपण घ्यायचे, वरच्या कळ्या वगैरे सगळ्या झाल्या, हे फुटायच्या अगोदर त्याला इथून खालून कट मारायचा. खालून कट मारल्यानंतर काय होईल, पुन्हा खालून त्याचा फुटवा सुरू होईल आणि फांदी तुटणार नाही. कारण आता हे खालून तुम्ही बघू शकता, खालून ही जी फांदी आलेली आहे, आता ह्याचं जास्त वेट कुठं झाले, वरी झाले. हे झाडानं हालून, वाऱ्यानं हालून हालून हे तुटण्याची 100% शक्यता आहे. आणि ते तुटल्यानंतर तेवढं आपलं वेस्ट जाते. त्यासाठी मित्रांनो, त्याला सुरुवातीलाच काळजी घ्यायची. आता हे सुद्धा तसं झालं बघा, हे बघा, वरी एवढा मोठा गुच्छ झाला आहे आणि खाली एक सिंगल दांडी आहे, बरोबर आहे का? तर हे सिंगल दांडीला काय होऊ नये त्यासाठी हो का, मी ह्याला अशी आयडिया केली आहे. ह्याला हिकडून हिकडून बांधलंय, जेणेकरून ही जर इकडे बी गेलं तिकडे जातं, इकडे बी आलं तर एवढंच येते. त्याच्यामुळे हे खालून तुटण्याची शक्यता थोडीशी कमी राहते. त्याच्यासाठी मित्रांनो मी ते ही काळजी घेतली, कारण नाही तर इथूनच कट होते डायरेक्ट. एवढा मोठा झाड वेस्ट होतं. त्याचा काही असा कसा फटा मी कट केला बघा ते. आता ह्या ह्याचा फुटवा सुरू झाला. खालनं जसा फुटवा चांगला राहतंय, मजबूत येते, तसं वरनं मजबूत राहत नाही. आणि हे जे आता हे नवीन फुटवा तयार झालेला आहे, ही फुटवा अजून उंच होऊ द्यायचा. उंच झाल्यानंतर ही खालून काडी हिरवट होत आली की वरून कट करून टाकायचं, जेणेकरून खालून परत फुटवा चालू होते याचा. अशा पद्धतीनं जर आपण कटिंग घेत राहिलो, भले सुरुवातीला माल कमी निघेल, पण झाडाची ग्रोथ होती आणि झाड डेरेदार होते. आणि झाड जसं डेरेदार होईल तसं आपणाला चांगला माल देईल आणि चांगला माल निघेल त्यातून. आता हे कसं आहे, किती हाईट गेली बघा, ही एवढ्या हाईटवरनं हे बघा, इथं कट झालं होते. इथं मध्ये कट केलेलं आहे मी, दिसतंय का तुम्हाला? हां, इथं कट केलं बघा. कट केलं की एवढा फुटवा इथं तयार झाला. आता ह्याला हो का, सिंगलच वरती एक फूल येते, त्याला खालूनच कट करून टाकायचं. हे खालून कट करायचं आणि ते बंचमध्ये विकून टाकायचं. आता ही जी फुटवा आला, हे खालनं फुटवा आलेला आहे, आला का, दिसतंय का? वर ह्या ह्याला एकच कांडी आहे आणि ह्या इथं फुटवा तयार व्हायला लागला आहे. त्याला खालून बऱ्याच ठिकाणी फुटवा आहे, बऱ्याच ठिकाणी हां बघा, इथून फक्त फुटवा, इथून वरी फुटवा आहे. तर ह्या झाडाला आता खाली वजन होणार आणि हे झाड तुटण्याची शक्यता येते. तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, आता इथूनच कट करायचं, म्हणजे जेणेकरून खालून फुटवा याला तयार होईल. खालच्या फुटव्याला आपल्याला मदत होईल फुटवण्यासाठी. आणि काय ह्याच्यामध्ये ही जी जंगली काड्या आहेत मित्रांनो, जंगली काड्या करणं पण एवढी मोठी कांडी आली आहे. तर हे येऊ देऊ नका प्लॉटमध्ये, कारण सगळ्यात जास्त जे अन्न आहे ते हीच काडी खाऊन टाकते. वरी त्याला मिळू देत नाही, कारण हे जंगली काडी आहे आणि त्यानंतर कलम वरी आहे. तर वरच्या बाजूला अन्न कमी जातं, खालच्या बाजूचं अन्न जास्त हे खाऊन घेतो. त्यासाठी त्याला पण कटिंग करून टाकायचं आहे. हे बघा, आता ह्याला मी इथून कट केलं आहे. इथून कट केल्यामुळे ह्याचे फुटवे खालून सुरू झाले. आता खाली ह्याच्यातून सुरू झाले बघा फुटवे.
ही जर काडी अशी वरी येऊ दिली असती तर हे फांद्या तुटल्या असत्या, हे आलं नसतं बरोबर. तर अशा ह्या सगळ्या कामासाठी मित्रांनो काळजीपूर्वक ह्याची जी छटणी असते, हे बघा हे सुद्धा कट करून टाकलं मी. हे बघा ह्याला आता हे सुरुवात झाली, फांद्या आहे का, फोटो बघा कसा निघाला. आता हे वरच्या बघा हे त्रिकोण हे कट करून टाकायचं आपल्याला. आता मी हे तुमचा व्हिडिओ झाला की लगेच मी कात्री हातात घेणार आहे आणि ह्याला कटिंगला सुरुवात करणार आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.